नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटामध्ये पिकअप वाहनाचा भीषण अपघात घडलेला आहे आणि आजपासून सुरू झालेल्या कस्टमर यात्रोत्सवात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाचा हा अपघात घडला। या अपघातात 9 भाविकांचा मृत्यू झालाय तर 12 ते 15 भाविक यामध्ये जखमी असल्याची माहिती आहे। या जखमींपैकी 8 भाविकांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे पुढच्या उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल त्यांना केलं गेलंय। तर उर्वरित जखमींवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफ्ताब खान यांनी। बघूयात। चांदसैली घाटात मोठा भीषण असा अपघात आता घडला आहे। आजपासून अष्टंबर ऋषी महाराजाची यात्राला सुरुवात झाली आहे। या यात्रेसाठी नंदुरबार जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील अनेक भाविक दर्शनासाठी इथे येत असतात। मात्र चांदसैली घाटाची अत्यंत दुरवस्था अशी झाली आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात देखील घडत असतात। साधारणतः एक पिकअप वाहनामध्ये 25 ते 30 जण जे आहेत ते दर्शनासाठी जात असतात। मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। तसेच आज सकाळी या एका पिकअप वाहनाच्या अपघात चांदसैली घाटात झाला आहे आणि या अपघातात जवळपास 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 12 ते 15 भाविक जे आहेत ते जखमी आहेत। तर त्यापैकी जखमींपैकी 7 ते 8 भाविक जे आहेत त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे। तसेच त्यांच्यावर उपचार सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये असलेल्या अष्टंबर ऋषी महाराजांची आजपासून यात्रा सुरू होत आहे आणि हे भाविक यात्रा करून परत येत असताना पिकअप वाहनांच्या यांचा अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये 9 भाविक जे आहेत ते मृत्युमुखी पडले आहेत। पुढील उपचारासाठी यांना नंदुरबार आणि तळोदा तालुक्यात देखील उपचार यांच्यावर सुरू आहे। आफ्ताब खान, पुढारी न्यूज, तळोदा, नंदुरबार।